मुंबईतील आझाद मैदानामध्ये महाराष्ट्र राज्यातील उमेद अभियानाच्या महिला आणि कर्मचारी संघटनांच्या वतीने आंदोलन सुरू आहे। या आंदोलनात राज्यातील विविध भागातून हजारोंच्या संख्येने महिला सहभागी झाल्यात। त्यांच्याकडून आझाद मैदानामध्ये आंदोलन केले जात आहे। दरम्यान त्यांच्या मागण्या काय आहेत त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रिद्देश हातीम यांनी। मुंबईतील आझाद मैदानमध्ये आज हजारोच्या संख्येने जे महिला आहेत ते दाखल झाले आहेत। आपण एकंदरीत पाहिलं तर उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेकडून हे सर्व जे महिला आले ते आले आहेत। 48 लक्ष ग्रामीण कुटुंबाच्या शाश्वत विकासाच्या बेमुदत धोरण आंदोलन व महामोर्चा यांच्याकडून हा करण्यात आले। नेमकं त्यांच्या मागण्या काय, नेमकं ते आले काय, आपण त्यांच्याकडे आधी जाणून घ्या। ताई, काय सांगाल, आज तुम्ही इकडे आंदोलन करण्याकरता आले आहेत, काय तुमच्या म्हणजे किती म्हणजे महिला आलेत, काय सांगाल? नमस्कार सर, माझा ठीक आहे। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान हे अभियान 2011 पासून स्थापन आहे। त्या अभियानामध्ये गरीब वंचित घटकातील महिला काम करतात। आमची फक्त एकच मागणी आहे की ह्या शासनाने ज्या पद्धतीने अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांचं एक स्वतंत्र विभाग केलेला आहे त्या पद्धतीनेच आमचा एक स्वतंत्र विभाग असावा, ही आमची एक माफक छोटीशी हे आमची मागणी आहे। आमच्या महिला ह्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक कोपऱ्यातली महिला आहे, जे शेवटच्या टोकापासून जिथे उमेद अभियान पोहोचलंय, उमेदची सर्व महिला आज इथे हजर आहेत। जवळपास आम्ही 50 ते 60 हजाराच्या संख्येने इथे अवेलेबल आहोत। आमच्या मैदानात कमी उभे आहेत महिला, खाली बसून आहेत, जिथे तिथे आमच्या उमेदच्या महिलांचीच गर्दी आहे। याच्यानंतर आहे ना, जर आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर याच्यापेक्षा दुपटीने आमची संख्या इथे असेल आणि प्लस आम्ही उद्या मंडपात न राहता आम्ही रोडावर उतरू, आम्ही आंदोलन करणार आहोत। कॅमेरा पर्सन नागेश सह मी रिद्देश हातीम, पुढारी न्यूज, मुंबई। तर विविध मागण्यांसाठी या महिला कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून अगदी अतिशय तीव्रतेने असं हे आंदोलन पुकारू, असा देखील इशारा या महिलांनी सरकारला दिला। आझाद मैदानावर उमेद अभियानातील महिलांनी हे आंदोलन केलेलं आहे। ज्या प्रकारच्या सेवा या अंगणवाडी सेविकांना दिल्या जात आहेत तशाच आम्हालाही द्याव्या, अशी मागणी त्यांनी केलेली आहे। दरम्यान उमेद अभियानातील महिला कर्मचाऱ्यांच्या आंदोलनस्थळी भाजप आमदार नितेश राणेंनी सुद्धा भेट दिली आहे, बघूया। आपल्या सोबत आहे सर, काय सांगाल, जे उमेदच्या जे महिला आहेत त्या आझाद मैदानामध्ये त्यांचं आंदोलन सुरू आहे, तुमच्या त्या मागण्या पूर्ण करता आज तुम्ही स्वतः आले, काय तुमची? नाही, काय ह्यांची जी मागणी आहे ती रास्त आहे। शेवटी मानधन असो आणि ह्यांना कायमस्वरूपी करण्याच्या ज्या 2 प्रमुख मागण्या आहेत, उमेदच्या ज्या आमच्या बहिणी आहेत, माता आहेत, ते किती मेहनत करतात, म्हणजे दिवस रात्र मेहनत करून अगर त्यांना आपण एवढा त्यांचा अधिकार आणि हक्क पण देऊ शकलो नाही तर शासन म्हणून आम्हाला बोलून घेण्याचा अधिकारच नाही। माननीय मुख्यमंत्री, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि शासन आमचं सकारात्मक आहे, कोणीही पळ काढत नाहीये, मार्ग काढायचा आहे आणि तो संवादाने होऊ शकतो। आणि आज यांना विश्वास देण्यासाठी मी आता आलेलो, आता सभागृह सुरू आहे, तिथे जाऊन पुढचं काम करतो। सर, त्यांचं असं देखील मत आहे की अनेकदा पत्र दिली मात्र कुठलंही उत्तर आम्हाला भेटलं नाही शासनाकडून। त्याच्यात प्रयत्नशील आम्ही आहोत। जे लिहायचं आहे ना त्याच्यामध्ये विश्वास आणि शाश्वती असली पाहिजे, नुसतं पानं भरण्यासाठी नको। जे लिहून देऊ ते पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे, म्हणून त्या दृष्टिकोनातून पावलं उचलू। नक्कीच आपल्यासोबत नितेश राणे होते, जे महिला आहेत त्यांच्या महिलाच्या मागण्या पूर्ण करण्याच्या अनुषंगाने त्या तिथे आले होते, मात्र त्यांच्या ज्या मागण्या ते पूर्ण होतात की नाही मात्र हे देखील पाहणं माझं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन नागेश सह मी रिद्देश हातीम, पुढारी न्यूज, मुंबई।